आज आपण मस्त चमचमीत तोंडाला चव आणणारी हिरव्या मुगाची रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि ही भाजी तुम्ही एकदा बनवली ना प्रत्येक वेळी हीच पद्धत वापरून अशी हिरव्या मुगाची चमचमीत भाजी बनवाल। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लंबोदर किचनला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप इतके भिजवलेले हिरवे मूग घेतले। तर हे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये एक 2 ते 3 तास भिजवून घेतले तरी सुद्धा चालेल। तर आता हे जे मूग आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचे। त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेले मूग घालायचे आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालायचं। पाणी अगदी जास्त नाही घालायचं। त्याचबरोबर अगदी पाव चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा यामध्ये मी हळद घालते। तर आता याला झाकण लावून मोठ्या आचेवरती फक्त 1 ते 2 शिट्याच करून घ्यायच्या। अगदी जास्त शिटी नाही करायची। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये 1 पळीभर तेल घालायचंय। तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 सुक्या लाल मिरच्या, अगदी चिमूटभर हिंग घालू आणि छान मंद आचेवरती खमंग फोडणी आपल्याला तयार करून घ्यायचे। फोडणी मस्त खमंग झाली की भाजीची चव देखील अगदी अप्रतिम लागते। त्याचबरोबर आता यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि कांदा अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी चवीला म्हटलं तर ना खरंच अप्रतिम लागते। तर इथे बघा कांदा छान असा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तर इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 हिरवी मिरची मिक्सरमधून छान बारीकसर फिरवून घेतलेली। तर आता हे सुद्धा अर्धा ते 1 मिनिट कांद्यासोबतच परतून घेऊया। तर आता यामध्ये आपण 1 पाव चमचा हळद, 2 ते 3 छोटे चमचे घरगुती लाल तिखट घालायचे। तुमच्याकडे जे कोणता मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता। तर आता हे जे मसाले आहेत थोडेसे परतून घ्यायचे आणि 1 मोठा टोमॅटो मी इथे मिक्सरमधून हलकासा बारीक करून घेतलेला आहे तो देखील घालू आणि छान अगदी तेल सुटेपर्यंत हे टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे। मसाले नेहमी मंद आचेवरतीच परतून घ्यायचे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो भाजीमध्ये अगदी तसाच राहतो। तर इथे बघा छान मसाले तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ आत्ताच घालायचं आणि आता गॅस अगदी मंद ठेवायचा। यावरती झाकण ठेवून मंद आचेवरतीच आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे। तर इकडे आपले हे जे मूग आहे ते देखील अगदी छान शिजले गेले। तुम्ही बघू शकता अगदी जास्त ओव्हरकुक सुद्धा नाही झालेले आहेत। तर असेच आपल्याला हे मूग शिजवून घ्यायचे आहेत। तर मसाले देखील अगदी छान तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेत। मस्त असा सुगंध पसरलेला आहे। यामध्ये आपण कोणतेही अगदी जास्तीचे मसाले वापरलेले नाहीत तरी सुद्धा ही भाजी अगदी मस्त चमचमीत लागते बरं का। तर मसाले छान शिजले गेलेत। आता यामध्ये लगेच आपण शिजवून घेतलेले मूग घालायचेत आणि हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही भाजी अगदी झटपट बनते कोणतीही पूर्वतयारी न करता। तर इथे बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे। तर भाजीमध्ये गरम पाणीच घाला त्यामुळे भाजीची चव खूप मस्त लागते। तर हे मी व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतले। आता पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं। तर इथे आपली ही चमचमीत अशी हिरव्या मुगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे। काय भारी दिसते तुम्ही बघू शकता। दिसायला जेवढी भारी आहे ना तेवढी खायला देखील अप्रतिम लागते। तर आता सगळ्यात शेवटी यावरती आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडासा यामध्ये ना लिंबू पिळायचा म्हणजे अगदी हलकीशी चटपटीत सुद्धा ही भाजी लागते। तर ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, नान किंवा भातासोबत खाऊ शकता। कमाल लागते। तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी हिरव्या मुगाची चमचमीत रस्सा भाजी एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।